Hello friends, welcome back to our YouTube channel Gurore Classes. In the previous episode, we learned conjunction. Today, we are going to learn types of conjunction. Before that, I request all of you, please subscribe our YouTube channel and press the bell icon button. Kinds of conjunction मध्ये जो पहिला पार्ट आहे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. याचा दुसरा भाग जो आहे दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन याला मराठीमध्ये प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्यय म्हटलं गेलेलं आहे आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनला गौणत्व सूचक उभयान्वी अव्यय म्हटलं गेलेलं आहे. तर या दोन शब्दांचा अगोदर अर्थ समजून घ्या. प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययामध्ये त्या वाक्यामध्ये असणारे जे दोन वाक्य असतात ते दोन्ही महत्त्वाचे असतात. त्या दोन्हीला तेवढाच महत्त्वाचा अर्थ प्राप्त होतो. परंतु गौणत्व सूचक मध्ये असं नसतं. गौणत्व सूचक वाक्यामध्ये पहिलं वाक्य महत्त्वाचं असतं तर दुसरं वाक्य उपवाक्य असतं. ते कसं हे आपल्याला नंतरच्या वेळेमध्ये कळणार आहे. तर पहिला यातला जो प्रकार आहे तो आपण आता पाहणार आहोत, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. फ्रेंड्स, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन लक्षात घेण्यासाठी एक ट्रिक आहे. ती ट्रिक अगोदर ती सर्वांनी लक्षात घ्या. ती ट्रिक आहे फॅन बॉईज. फॅन बॉईज याला आपल्याला याचा अर्थ वगैरे समजून घ्यायची गरज नाहीये. प्रत्येक लेटर या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. एफ पासून कोणतं तरी उभयान्वी अव्यय त्या ठिकाणी असेल, ए पासून कोणतं तरी कंजंक्शन नक्की असेल. ते काय आहे बघूया उदाहरणामध्ये. एफ फॉर कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, लक्षात घ्या. ए अँड कंजंक्शन आहे एन नॉर, बी बोथ, बट येईल या ठिकाणी, सॉरी, ओ और, वाय एट, यस सो. पा फॉर अँड नॉर बट और एट सो हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन मध्ये येतात. आणि लक्षात ठेवायसाठी फक्त एक सोपा शब्द लक्षात ठेवायचा तो म्हणजे फॅन बॉईज. ही ट्रिक आहे आणि यामुळे तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन लक्षात ठेवायला मदत होते. परंतु ही गोष्ट लक्षात घेणं तेवढंच गरजेचं आहे. फक्त एवढेच कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन नाहीये, अजून आहे. ते कोणकोणते आहेत त्यापैकी काही उदाहरणं अजून आपण पाहूया. नॉट ओनली बट ऑल्सो, नॉट ओनली बट ऑल्सो हे सुद्धा या ठिकाणी आहे. त्यानंतर बोथ अँड हे पण या ठिकाणी कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन मध्ये येईल. आयदर और, नाइदर नॉर. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स एक्सेट्रा. याच्यामध्ये जे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत ते लक्षात ठेवण्यासाठी आपण ही ट्रिक जी आहे ती लक्षात घ्या. फक्त एक तो शब्द आहे तो लक्षात ठेवा आणि त्यानंतर हे काही शब्द जे आहेत ते तुम्हाला थोडेसे वाचावे लागतील, त्यावेळी लक्षात राहतील. नॉट ओनली बट ऑल्सो, बोथ अँड, आयदर और, नायदर नॉर हे त्या ठिकाणी कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन मध्ये येतात. आता कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन हे कशा प्रकारे उपयुक्त होतात हे आपल्याला उदाहरणाद्वारे पाहायचं आहे. तर याचे काही उदाहरण जे आहेत आपण आता पाहूया. तर पहिलं उदाहरण आहे, he is not only clever but also hard working.
या ठिकाणी या वाक्याचा अर्थ असा होतो, तो फक्त हुशारच नाही तर खूप मेहनती आहे. ही इज नॉट ओनली क्लेवर बट ऑल्सो हार्डवर्किंग. हे जर उदाहरण असं लिहिलं गेलं असतं, ही इज क्लेवर, पुन्हा एकदा उदाहरण असतं ही इज हार्डवर्किंग. परंतु या दोन वाक्याला जोडणारा जो शब्द आहे तो कोणता आहे? नॉट ओनली आणि या ठिकाणी बट ऑल्सो. मित्रांनो लक्षात घ्या, हे जर उदाहरण ही इज क्लेवर, ही इज हार्डवर्किंग असं असतं तर ते वाक्य तेवढं अट्रॅक्टिव्ह वाटलं नसतं. आणि मग दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडण्यासाठी जो शब्द वापरतो त्याला तर आपण उभयामी अव्यय म्हणतो. आणि मग कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन मध्ये नॉट ओनली बट ऑल्सो हे तेच काम करतंय जे कंजंक्शनने करायला पाहिजे. म्हणजे उदाहरण होईल ही इज नॉट ओनली क्लेवर बट ऑल्सो हार्ड वर्किंग. सेकंड एक्झाम्पल बघूया. इज हिज नेम करण और अर्जुन? क्वेश्चन मार्क. त्याचे नाव करण आहे की अर्जुन आहे? आता या ठिकाणी और ने दोन शब्द आपल्याला जोडलेले लक्षात येतात. पुढचं उदाहरण बघा. तत्पूर्वी त्याच्या अगोदर तुम्हाला सांगायचं वाटेल की प्रधानत्व सूचक हा जो शब्दाचा भाग आहे, प्रधानत्व सूचक, दोन्ही वाक्य कसे महत्वाचे आहेत? ही इज क्लेवर हे पण वाक्य महत्वाचं आहे, ही इज हार्ड वर्किंग हे पण वाक्य महत्वाचं आहे. या वाक्यामध्ये आपल्याला एक वाक्य उपवाक्य आहे असं म्हणता येणार नाही, त्यामुळं दोन्ही वाक्य लक्षात ठेवा महत्वाचे आहे. पुढचं उदाहरण आपल्याला पाहायचं आहे. ही वाज लेट टू स्कूल सो ही took shortcut. या ठिकाणी कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन सो जे आहे यांनी दोन वाक्य जोडले. ही वॉज लेट टू स्कूल, ही टूक शॉर्टकट. ही वॉज लेट टू स्कूल सो ही टूक शॉर्टकट हे असं उदाहरण आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. यू कॅन हॅव either chocolate or vanilla ice cream. या वाक्यामध्ये यू कॅन हॅव आयदर चॉकलेट और व्हॅनिला आईस्क्रीम म्हणजे दोन पर्याय आहेत. एक तर तू चॉकलेट घे किंवा आईस्क्रीम घे, परंतु दोन वाक्य जोडलेले आहेत ते आपल्याला कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. ते कोणते आहेत बघा. यू कॅन हॅव आयदर चॉकलेट, दुसरा शब्द असेल और व्हॅनिला आईस्क्रीम. तर कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचं हे जे उदाहरण आहे ते सर्वांना आता लक्षात आलं असेल. याच्यामध्ये दोन जे वाक्य आहेत ते एका प्रधानत्व सूचक उभयानी अव्ययाने जोडले असतात आणि ही दोन्ही वाक्य या ठिकाणी महत्वाचे असतात ते सर्वांनी लक्षात ठेवायचे. मग याला कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन असं म्हणायचं. याचा जो दुसरा प्रकार आहे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन ते आता आपण पाहूया. बी सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. जसं की मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे आहे याच्यामध्ये पहिलं जे वाक्य आहे ते महत्वाचं असतं, दुसरं वाक्य हे उपवाक्य असतं हे लक्षात ठेवा. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन मध्ये उदाहरणं कोणकोणती येतात हे सर्वांनी आता लक्षात घ्या. बिकॉज, इट, सिन्स, so that. या ठिकाणी हे जे उदाहरण आहेत ते उदाहरण सबऑर्डिनेटिंगचे आहेत हे सर्वांनी लक्षात ठेवायचे. अनलेस, अनटिल याचा अर्थ होतो एका वाक्यामध्ये अनलेस येणार आणि अनटिलही येणार हे लक्षात घ्या. as soon as etc.
ही जी उदाहरण आहे ते आहे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. याचा वाक्यात उपयोग कसा केला जातो आणि ते पहिलं जे वाक्य आहे ते कशा प्रकारे महत्त्वाचं राहतं दुसऱ्या वाक्यापेक्षा हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा पहिलं उदाहरण, आय डोंट want to go to the movie. I don't want to go to the movie. हे उदाहरण एक आहे यातलं, because I hate the smell of popcorn. पहा गौणत्व सूचक उभयान्वी अव्यय जे आहे याच्यामध्ये पहिलं उदाहरण कसं महत्त्वाचं राहतं दुसऱ्या उदाहरणापेक्षा हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. आय डोंट वॉन्ट टू गो टू द मूवी. मला मूवीला जावंसं वाटत नाही कारण आय हेट द स्मेल ऑफ पॉपकॉर्न, म्हणजे पॉपकॉर्नची जी गंध आहे तो गंध मला आवडत नाही किंवा मी त्याचा तिरस्कार करतो असा याचा अर्थ. परंतु या वाक्यामध्ये जर हे उदाहरण नसेल तरी वाक्याला अर्थ प्राप्त होतो, म्हणून हे वाक्य मुख्य वाक्य आहे हे लक्षात घ्या. आय डोंट वॉन्ट टू गो टू द मूवी, मला मूवीला जावंसं वाटत नाहीये, या वाक्याला पूर्ण अर्थ प्राप्त होतो आणि म्हणून हे वाक्य जे आहे ते गौणत्व सूचक उभयान्वी अव्ययामध्ये मोडतं, ज्याला आपण सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणतो. दुसरं उदाहरण पहा, आय एम टीचिंग इंग्लिश ग्रामर. Since 2011. पहा या ठिकाणी सिन्स सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. आय एम टीचिंग इंग्लिश ग्रामर या वाक्याला अर्थ प्राप्त होतो की नाही? होतो. आय एम टीचिंग इंग्लिश ग्रामर सिन्स 2011. सिन्स 2011 हे उपवाक्य आहे याच्यामधलं, परंतु आय एम टीचिंग इंग्लिश ग्रामर हे या वाक्यामधलं मुख्य वाक्य आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवा. पुढचं उदाहरण बघा, he will not come if he will not come if he is late. आता या उदाहरणामध्ये जे दोन उदाहरणं आहेत ते इफ ने जोडलेले आहेत. इफ हे या वाक्यातलं काय आहे? सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन, म्हणजे गौणत्व सूचक उभयान्वी अव्यय आहे हे लक्षात घ्या. कारण याला पहिल्या उदाहरणाला जास्त महत्त्व प्राप्त होतं, हे उदाहरण जे आहे ते जास्त महत्त्वाचं आहे, म्हणून याला गौणत्व सूचक उभयान्वी अव्यय म्हटलेलं आहे लक्षात घ्या. ही विल नॉट कम इफ ही इज लेट. ही इज लेट यापेक्षा महत्त्वाचं आहे ही विल नॉट कम, म्हणजे याला अधिक महत्त्व आहे, हे सर्वांनी लक्षात घ्या. अजून एक उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. ही स्टडीड हार्ड. He studied hard so that he could get good marks. He studied hard that he could get good marks. याच्यामध्ये he studied hard हे वाक्य आहे, he could get good marks हे एक वाक्य आहे आणि हे दोन वाक्य या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन जोडलेले आहेत, ते म्हणजे सो दॅट. तर अशा प्रकारे आपण आज पाहिलं की जे उभयान्वी अव्ययाचे प्रकार आहेत काइंड्स ऑफ कंजंक्शन ते हे दोन आहेत आणि त्याचा योग्य त्या ठिकाणी कशा प्रकारे वापर केला गेला पाहिजे हे तुम्ही समजून घेतलं असेल. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण शेवटचा जो पार्ट्स ऑफ स्पीचचा भाग आहे तो पाहणार. आपलं जे चॅनल आहे ते सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही. धन्यवाद.